नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या पण स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत एक आंब्याची बाग, देवगडमधील हापूस आंब्याची बाग. मित्रांनो, गावाचं नाव आहे वेलगिवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि येथीलच आजची ही 135 गुंठ्याची जबरदस्त आंब्याची बाग तुमच्यासाठी. मित्रांनो, पूर्णपणे वर्ग 1 प्रकारची शेतजमीन आहे, आंब्याची बाग आहे आणि मुंबई गोवा महामार्गापासून बरोबर 10 किलोमीटरवर त्याची बाग तुम्हाला मिळत आहे. मित्रांनो, पूर्ण प्लॉट हा टेबल स्वरूपाचा आहे, 100% माती स्वरूपाचा आहे आणि चांगल्या प्रकारची आंब्याची लागवड या बागेमध्ये तुम्हाला हमखास मिळणार आहे. त्यामुळे आता या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे ही पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया. मित्रांनो, आपण जर तळ कोकणामध्ये एखादी आंब्याची बाग शोधताय तर तुमची शोध मोहीम आज आपण इथेच थांबवूया. कारण आज आपण घेऊन आलो आहोत 135 गुंठ्याची हापूस आंब्याची बाग, ती देखील देवगडमधली. मित्रांनो, ड्रोनच्या माध्यमातून बघितलं असाल की ऑलमोस्ट जवळपास टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि 100% मातीचा प्लॉट तुम्हाला ते मिळतो आहे. डांबरी रस्ता प्लॉटला लागून आहे आणि समोर जी पाहतात तीच आपली झाडं साधारणपणे एक 15 ते 16 वर्ष जुनी, म्हणजे सर्व कलमं आंब्याची मोठी आहेत. त्यामुळे उत्पन्न देखील तुम्हाला इथे भरघोस स्वरूपामध्ये मिळणार आहेत. राहती वाडी वस्ती साधारणपणे 200 ते 250 मीटरच्या अंतरावरती आहे आणि तेच आपल्या गावचा बस स्टॉप देखील आहे. गावाचं नाव आहे वेलगिवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मित्रांनो, 135 गुंठा अर्थात ऑलमोस्ट 3.25 एकरची आजची आंब्याची बाग आहे आणि या ठिकाणी अतिशय रिजनेबल किमतीमध्ये ही अखंड बाग तुम्हाला मिळत आहे. साधारणपणे 107 मोठाली हापूस आंब्याची कलमं आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित उत्पन्न देखील तुम्हाला बागेतून हे हमखास मिळणार आहे. डांबरी रस्ता प्रॉपर्टी लागून आहे आणि पाण्यासाठी जागेमध्ये तुम्हाला विहीर किंवा बोरवेल याची सोय मात्र नक्कीच करावी लागेल. लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या बाहेरच उपलब्ध आहे. तुम्हाला जर देवगडमधली आंब्याची बाग पाहिजे असेल तर आजची आंब्याची बाग ही वर्थ आहे. लवकरात लवकर या आणि ही प्रॉपर्टी बुक करा. पण एक गोष्ट जी नेहमीप्रमाणे महत्त्वाची आहे ती म्हणजे ही आहे आंब्याची बाग, शेत जमीन. त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियल शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपलाही नक्की मिळून जाईल. आणि आपण जर शेतकरी असाल, कोकणामध्ये खास करून देवगडामध्ये एखादी हापूस आंब्याची शोध असाल तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे. या, पहा आणि बुक करा. मित्रांनो, इकडनं जवळचं मार्केट म्हणा तर वेलगिवे गावची बाजारपेठ साधारणपणे 200 मीटरवरती आहे. त्याहून थोडी मोठी बाजारपेठ फणसगावची आहे, इकडनं 2 किलोमीटरच्या अंतरावरती, जिथे आपल्याला बेसिक ग्रोसरीच्या गोष्टी या हमखास मिळून जातील. मुंबई गोवा महामार्ग आपल्या या जागेपासून एक्झॅक्टली 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मोठ्या शहरांचा आपण विचार केला तर मुंबई 390, पुणे 351 आणि कोल्हापूर 145 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला मिळून जात आहेत. मित्रांनो, अतिशय उत्तम प्रकारची आजची देवगडमधली आंब्याची बाग आहे आणि आपण जर नशिबवान असाल तर नक्कीच या बागेचे मालक होऊ शकाल. या, पहा आणि बुक करा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही देवगडमधली हापूस आंब्याची बाग? 135 गुंठ्याचा प्लॉट आहे, राहत्या वाडी वस्तीपासून साधारणपणे 200 ते 250 मीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथेच आपला बसस्टॉप देखील आहे. प्रॉपर डांबरी रस्ता या प्लॉटला लागून आहे. 100% माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि छानपैकी आंब्याची लागवड या जागेमध्ये जागा मालकांनी केली आहे. साधारणपणे 107 मोठाली हापूस आंब्याची कलमं आहेत, ज्यांचं वय वर्ष आहे एक 15 वर्षाहून जुनं, त्याहून जास्ती. त्यामुळे उत्पन्न देखील त्या बागेतून तुम्हाला हमखास चांगल्या प्रकारे मिळणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण नेटवर्क म्हणाल तर सर्व प्रकारचे नेटवर्क उपलब्ध आहेत. मुंबई गोवा महामार्ग मगाशी बोलल्याप्रमाणे एक्झॅक्टली 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथेच आपल्याला मोठी बाजारपेठ अर्थात तळे बाजारपेठ जी आहे ती मिळून जात आहे. मित्रांनो, जवळची छोटी बाजारपेठ फणसगावची आहे, एक मोजून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आणि राहतीवाडी वस्ती ती लागूनच आहे. रेल्वे स्टेशनचा आपण विचार केला तर वैभववाडी आणि कणकवली ही दोनही रेल्वे स्टेशन मध्यावरती आहेत, अर्थात आपल्या या जागेपासून 45 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. डांबरी टच असलेली याची आंब्याची बाग आहे. लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या बाहेर उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी मात्र या जागेमध्ये तुम्हाला विहीर किंवा बोरवेल याची सोय मात्र नक्की करावी लागेल. मित्रांनो, ही आहे शेत जमीन.
ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी, त्यामुळे मला माहिती आहे आपल्या बऱ्याच लोकांना ही जागा घ्यायची आहे, पण ही जागा घेण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे. आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल. आणि आपण जर शेतकरी असाल, देवगड हापूस आंब्याची बाग घ्यायची आपली इच्छा असेल, तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे. प्रॉपर्टी आवडली असेल त्याची किंमत समजून घेऊया. जे अखंड 135 गुंठ हापूस आंबा बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 47 लाख रुपये. थोडंफार नक्कीच निगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल, तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल. किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट आपण शेड्यूल करू शकता. मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. आणि अजून एक गोष्ट, आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते. आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.